जय श्रीराम. आज श्रीरामचरितमानस भाग 147. रामे चित्तलयः सदा भवतु मे, भो राम मामुद्धर. भगवत कृपेनं जेव्हा ह्या चित्तलय स्थितीवर चिंतन घडतं आणि सर्व संतांनी, सत्पुरुषांनी, आमच्या सद्गुरूंनी ज्या गोष्टी सांगितलेल्या आहेत त्यावर चिंतन घडतं, त्यावेळी लक्षात येतं की ही चित्तलय स्थिती हीच ती आनंदाची स्थिती आहे. या आनंदाच्या स्थितीलाच शांतीची स्थिती किंवा समाधानाची स्थिती असंही आमचे महाराज म्हणतात. महाराजांनी नेहमीच आपल्याला माहीत असेल तर शांती, आनंद आणि समाधान हे तीनही शब्द एकाच अर्थाचे असे वापरलेत. त्यामुळे या चित्तलय स्थितीला पोहोचण्यासाठी सुरुवातीला या सर्व गोष्टींचा अभ्यास साधकाला करावा लागतो म्हणतात संत. शांती ही मनाच्या विकल्पांमुळे आणि विविध प्रकारच्या भ्रमांमुळे नाहीशी होते. सर्वात मोठा भ्रम की हा देहच मी आहे आणि त्यामुळे या देहाला लागलेलं सर्व माझं आहे, हा त्या भ्रमाचा केंद्रबिंदू असतो, ज्या योगे आमची शांती वरचेवर भंग पावते आणि सद्गुरू आम्हाला आमच्या निजस्वरूपाची ओळखण करून देण्याचा प्रयत्न करतात. ती ओळखण व्हावी यासाठी आम्हाला नामसाधनं देतात, ज्या योगे आम्ही पुन्हा आमचा खरा केंद्रबिंदू म्हणजेच भक्तिमार्गामध्ये सद्गुरूंचे, भगवंतांचे चरण आणि त्यांचं नाम जे अभिन्न आहे खरं तर, तिथवर आम्ही पोहोचावं अशी त्यांची इच्छा असते. आणि ते कसं पोहोचता येईल हे समजून घेण्यासाठी आम्ही हे प्रभू श्रीरामांचं अत्यंत गोड रसाळ असं चरित्र बघतोय. त्यामध्ये प्रभू श्रीरामांचा गुणविशेष जो आम्ही काल बघितला, अचल स्थिरता. सहज आठवलं, दक्षिणेकडे एक संत होऊन गेले. ते तुम्ही कोण आहात, तुमचं नाव काय किंवा तुमची ओळख काय असं विचारल्यावर म्हणायचे, आनंदोहम आनंदोहम अचल परोहम अचल परोहम. तसं ते अचल असं, अशी शांती ज्या वेळेला मनामध्ये भगवत कृपेनं अवतरित होते त्यावेळेला सर्व भ्रम, सर्व संशय, सर्व दुःख नाहीसं होतं आणि आम्ही त्या भगवंताप्रत अनन्य होतो. प्रभू श्रीराम आम्हाला दाखवत आहेत की कसं कोणत्याही परिस्थितीत ही अचलता टिकवता येते, टिकवली पाहिजे. आणि ह्याचं उदाहरण आपण बघतो आहोत. कैकेयी मातेनं जेव्हा 2 वरांसंबंधी प्रभूंना सांगितलं त्यावेळी त्यांची प्रतिक्रिया आपण काल बघितली. त्या प्रतिक्रियेमध्येच प्रभू म्हणाले की जर यासाठी मी वनात गेलो नाही तर माझ्यासारखा मूढ मीच. आणि यामध्येच बोलताना पुढे पुन्हा प्रभू उदाहरण देत आहेत श्रीराम की
सेवही अरडू कल्पतरु त्यागी, परिहरी अमृत लेहि विषु मागी, तेऊन पाई अस सम उच्चु काही, देखो बिचारी मातु मन माही. अगं आई, तू विचार करून बघ ना, जे लोक कल्पवृक्ष सोडून एरंडाच्या सेवा करतात बरं का, म्हणजे ज्या वृक्षाचा फारसा मान नाही अशाची सेवा करतात आणि अमृत टाकून विष मागतात, असे महामूढ लोकसुद्धा अशी संधी मिळाल्यावर सोडणार नाहीत बरं का. म्हणजे पहा, इथे सुद्धा केवढी मोठी गोष्ट आहे प्रत्येक लहान सहान गोष्टींमध्ये भगवान श्रीरामांच्या, की मी काही फार मोठं करतोय असं त्यांना त्यात वाटत नाही आहे. पहा, म्हणजे आमच्यासारखे एखादी लहान गोष्ट आम्ही सोडली तरी जगाला ओरडून सांगू की मी अमुक करत नाही बरं का, आता मी अमुक गोष्ट सोडली आहे, त्याग केला आहे वगैरे वगैरे. पण इथे संबंध चक्रवर्ती साम्राज्यावर पाणी सोडून प्रभू वल्कल धारण करून वनात जायला निघालेत आणि म्हणतायत की काही मी फारशी मोठी गोष्ट करत नाही आहे. आणि ही त्या वैराग्याची खासियत आहे. पहा, सर्व संत रामरूप झालेले आमचे महाराज या पठडीमध्ये मोडतात. प्रत्यक्ष रामच ते. त्यामुळे त्यांच्या प्रत्येक कृतीमधून, त्यांच्या प्रत्येक विचारामधून, त्यांनी आम्हाला दिलेल्या प्रत्येक बोधामधून हे वैराग्य झळकतं. आणि त्याची गोडी खरोखर खऱ्या भक्तालाच कळू शकते. वैराग्याची गोडी कळायला संत कृपा, सद्गुरू कृपाच लागते. जेणेकरून सहज आठवलं आता जे प्रभू श्रीराम म्हणाले ना, की काही फार मोठी गोष्ट करत नाही आहे, तसंच संत सत्पुरुषांना वाटतं. की त्यांना वाटतं की ह्या जगातल्या लौकिक गोष्टी, मग ते पैसा असो, कीर्ती असो, मान सन्मान असो, कोणतीही गोष्ट, घरदार असो, जमीन जुमला असो, त्याचा त्याग करणं म्हणजे काही त्यागी नव्हे असं खऱ्या भक्ताला सुद्धा वाटतं. इथे तर प्रत्यक्ष भगवंत आहेत, पण खऱ्या भक्ताची सुद्धा मनोभूमिका हीच असते की ती काही फार मोठी गोष्ट नाही. मग काय मोठी गोष्ट आहे? जर तुम्ही भगवंताच्या स्मरणाचा त्याग या गोष्टींसाठी करत असाल तर खरे तुम्ही त्यागी. म्हणजे लक्षात आलं का? म्हणजे ह्या लौकिक गोष्टींच्या त्यागाला खरे भक्त आणि आमचे भगवंत त्याग समजत नाहीत. कारण कशाची काय किंमत आहे याची पूर्ण जाणीव त्यांना झालेली असते. पण आमच्यासारख्या मूढांना, जे खरोखरच कल्पवृक्ष सोडून एरंडाचीच पूजा करत असतात आयुष्यभर, त्यांना ह्या प्रभूंच्या प्रतिक्रियेचं आश्चर्य वाटल्याशिवाय राहत नाही. इतकं आश्चर्य की आजपर्यंतसुद्धा आमच्या मनाला प्रभूंना वनात जावं लागलं याबद्दल हळहळ वाटतेच. अर्थात भक्ताला, आमच्या भगवंताला दुःख भोगावं लागावं याबद्दल वाईट वाटणंही स्वाभाविक आहे. पण खऱ्या भक्ताची भूमिका, भगवंताची भूमिका कशी असते, कशी असावी, लौकिक गोष्टींबद्दल किती वैराग्य, टू व्हॉट एक्सटेंट असलं पाहिजे, हे ह्या प्रसंगातून दिसतं. आणि म्हणून हे तुलसीदासांनी जी उदाहरणं दिली आहेत की कल्पवृक्ष किंवा अमृत टाकून विष मागतात, याहीपेक्षा मूढ आहे जर मी तुम्ही सांगितलेल्या आज्ञेचं पालन केलं नाही तर, असं प्रभू श्रीराम म्हणतात. पहा, पुढं म्हणतात, अंब एक दुख मोही बिसेशी, निपट बिकल नर नायकु देखी, थोरी ही बात पितही दुख भारी,
होती प्रतीतीन मोही महतारी. राऊ धीर गुण उदधी अगाधू, भामोहिते कछु बड अपराधू. जाते मोही न कहत कछु राऊ, मोरी सपथ तोही कहु सती भाऊ. सहज सरल रघुबर बचन, कुमति कुटिल करी जाना. चलई जोक जल बक्र गती, यद्यपि सलिलु समाना. प्रभू श्रीराम म्हणतायत, मला तुम्ही जी आज्ञा पित्यांनी दिलेली आहे किंवा तुझी जी इच्छा आहे त्याबद्दल मला वाईट वाटत नाही, पण मला फार दुःख होते ते महाराजांना इतकं व्याकुळ झाल्याचं बघून दुःख होते. पुढे म्हणतात, एवढ्याशा लहान गोष्टीसाठी बाबांना इतकं मोठं दुःख वाटावं यावर माझा विश्वास बसत नाही. कारण आई महाराज, तर इथे महाराज संबोधन केलंय श्रीरामांनी, बाबा म्हणाले नाही आहेत. महाराज तर मोठे धैर्यशील आणि गुणसागर आहेत महाराज दशरथ. त्यामुळे मला वाटतं की खरोखर माझ्याकडूनच एखादा मोठा अपराध घडला असला पाहिजे ज्यामुळं महाराज माझ्याशी काही बोलत नाहीत. हे आई, तुला माझी शपथ आहे, मला खरं सांग बरं. आणि तुलसीदास म्हणतात, रघुकुल श्रेष्ठ श्रीराम त्यांच्या स्वाभाविक सरळ बोलण्याला ही कुटील कैकई मात्र उलटच समजत होती. कारण म्हणतात, पाणी जरी स्थिर असलं, समतल असलं, तरी एखादा किडा किंवा जळू म्हटलं इथे, जसा वाकड्या चालीनच त्यामध्ये चालतो तशी तिची चाल होती म्हणतात. आणि मग कैकईची मनोभूमिका व्यक्त करतात की, रहसी रानी राम रुख पाई, बोली कपट स्नेहु जनाई. सपथ तुम्हार भरत कई आना, हेतु न दूसर मैं कछु जाना. एकीकडे म्हणतात, श्रीरामांची ही मनोभूमिका बघून राम रुख पाई, की त्यांचा कल काय आहे, ते काय बोलतायत हे लक्षात येऊन राणी कैकई आनंदित झाली आणि खोटं प्रेम दाखवत म्हणाली, अरे तुझी आणि भरताची शपथ, मला तरी राजांच्या दुःखाचं दुसरं काही कारण माहीत नाही. आणि पुढे म्हणते, पहा बरं, आपण मागे एक उल्लेख केला होता की कितीही दुष्टपणा कुसंगामुळे कैकई मातेच्या अंतःकरणात शिरला असला यावेळी, तरी आतमध्ये आपल्या लाडक्या श्रीरामाचा स्वभाव काय आहे ह्याची पूर्ण जाणीव मातेला आहे. त्यामुळे म्हणतीये, तुम अपराध जोगु नहीं ताता, जननी जनक बंधु सुखदाता. राम सत्य सबु जो कछु कहु, तुम पितु मातु बचन रत अहु. पितहि बुझाई कहु बलि सोई, चौथे पन जेहि अज सुन होई. तुम सम सुवन सुकृत जेहि दीधे, उचितनता सुनिरादरु कीन्हे. बाळा, तू अपराध करणारा नाहीस. पहा बरं, कुठंतरी कैकई मातेला सुद्धा माझ्या अपराधाने बाबा दुःखी आहेत का हे सहन होत नाही या आतमध्ये. अंतःकरणात प्रत्येकाच्या तेच भगवान श्रीराम विराजमान आहेत. त्यामुळे हे जे मायेचे थर आहेत किंवा या सर्व दुष्ट भावना विकार हे सगळं जे आहे ते खूप मनाच्या वरच्या स्तरांमध्ये असतं.
हा वरचा स्तर ज्यानं काढून टाकण्यामध्ये यश मिळवलं भगवत नामानं, सद्गुरूंच्या कृपेनं, त्याला त्या आतल्या खऱ्या शुद्ध सत्वाची जाणीव होते. आणि ती जाणीव प्रत्येकालाच कधी ना कधी होत असते. आम्ही म्हणू की अमुक विकार त्रास देतो, क्रोध त्रास देतो वगैरे, पण ते खूप वरच्या स्तरामध्ये असतं. त्यामुळेच आम्हाला तो त्रास देतो याची जाणीव तरी होते. ते चुकीचं आहे याची जाणीव होते. आणि ते चुकीचं आहे ही जाणीव प्रत्येकाला आतल्या त्या भगवंताच्या अधिष्ठानामुळे होत असते. त्यामुळे इथे कैकेयी माता म्हणतीये की तू माता पिता भाऊ यांना सुख देणार आहेस. राम, तू जे काही म्हणतोयस ते सत्य आहे. तू माता पित्यांच्या आज्ञेचं पालन करण्यास तत्पर आहेस. मी तुझ्यावरून जीव ओवाळून टाकते बरं का. यामध्ये कुटिलता आणि प्रेम याचं विचित्र मिश्रण आहे. खरोखर असं जाणवतं ना की कैकेयी मातेला आपलंच अंतःकरण ओळखता येत नाही इथे. त्यामुळे म्हणते की हीच गोष्ट तू बाबांना समजावून सांग, ज्यामुळं चौथे पद म्हातारपणी त्यांची अपकीर्ती न हो. ज्या पुण्याईनं तुझ्यासारखा पुत्र त्यांना लाभला त्या पुण्याईचा अवमान करणं योग्य नव्हे बरं का. पण इथे तुलसीदास म्हणतात, लागही कुमुख बचन शुभ कैसे, मगह गयादिक तीरथ जैसे, राम ही मातु बचन सब भाए, जिमि सुर सरीगत सलिल सुहाए. काय खरंच म्हणतात, कैकेयीच्या दुष्ट जणू मुखामध्ये हे सुंदर वचन कसं वाटत होतं म्हणतात, तर मगध देशामध्ये गया इत्यादी तीर्थ असावीत तसं वाटत होतं. म्हणजे विसंगत वाटत होतं असं तुलसीदासांना म्हणायचं आहे. कैकेयी मातेच्या तिने जो दुष्टपणा प्रस्तुत केला आहे त्यामध्ये हे चांगलं वचनसुद्धा विसंगत वाटतंय. पण प्रभू श्रीरामांना कैकेयी मातेचं बोलणं इतकं चांगलं वाटतंय. कसं चांगलं वाटतंय म्हणाले तुलसीदास, गंगेमध्ये बरं वाईट कोणतंही पाणी मिळाल्यावर ते पवित्र बनतं ना, तसं कैकेयी मातेचं बोलणं श्रीरामांना वाटतंय. काय मनाचं सरळपणा आहे पहा. म्हणजे खरोखर म्हणजे ह्याच्या पलीकडे शुद्धी काय असू शकते असं वाटतं. आमचे महाराज आम्हाला ना वरचेवर सांगतात की माणसानं सरळ बनायला शिकावं. आणि ते किती कर्म कठीण आहे ह्याची जाणीव प्रत्येकाला होत असते. किंबहुना जाणीव झाली तर आम्ही पुण्यवान म्हणण्यासारखं आहे आताच्या युगामध्ये. पण इथे जे तुलसीदास म्हणतात की इतकी कुटिलता जरी तिच्या बोलण्यामध्ये अगोदर भरून आहे तरीसुद्धा श्रीरामांना ते बोलणं चांगलंच वाटतंय. जसं गंगेमध्ये कोणतंही पाणी मिळाल्यावर पवित्र बनतं, जसं प्रभूंच्या कर्णरंध्रामध्ये जे काही शिरतंय ते पवित्र होऊनच शिरतंय. त्यांना त्याबद्दल काही किलमिश तरीसुद्धा वाटत नाही आहे या इतक्या टोकाच्या प्रसंगामध्ये सुद्धा. जसं म्हटलं जातं की अग्नीचा भाजणं हा स्वभावच आहे. म्हणजे चुकून का हात लागे ना आगीमध्ये अथवा मुद्दामून का आम्ही हात घालू, दोन्ही ठिकाणी हात जळणारच. आणि अमृताचा अमर करणं हा स्वभाव आहे म्हणतात. म्हणजे चुकून अमृत प्यायलं काय किंवा मुद्दामून प्यायलं काय त्याचा परिणाम एकच. किंवा विषाचा परिणाम चुकून प्यायलं काय किंवा मुद्दाम प्यायलं काय त्याचा परिणाम मृत्यू हा होणारच. हे जसे निज स्वभाव आहेत तसं कोणतीही गोष्ट पवित्र करणं हा प्रभूंचा निज स्वभाव आहे.
जेव्हा हे खूप गोड आहे, खूप महत्त्वाचं आहे यासाठी की जेव्हा सद्गुरू, संत सत्पुरुष आमच्या प्रत्येक अपराधाला क्षमा करतात. कारण ज्या वेळेला आम्ही त्यांच्या सन्मुख पूर्णपणे प्रामाणिक बनतो त्यावेळेला त्यांच्यामध्ये आमच्यातले सर्व विकार अक्षरशः विरघळून जातात. त्यांचं अस्तित्वच उरत नाही. असे अनेक साधक, अनेक भक्त या भारतभूमीवर होऊन गेलेत, किंबहुना सगळीकडेच होऊन गेलेत, ज्यांचं अंतःकरण सत्पुरुषांनी स्वच्छ केलं. सत्पुरुषांच्या संगतीचा हा स्वभाव आहे, ही सहज प्रक्रिया आहे. मुख्यतः अशांसाठी ज्यांनी आपल्या हृदयाची कवाडं त्यांच्यासमोर उघडी केली, काहीही न लपवून ठेवता जसे आहोत तसे त्यांच्यासमोर प्रस्तुत केलं. सनमुख होई जीव मोहिजबही, जन्म कोटी अघनासहितवही. प्रभू श्रीरामांचं वचन आहे हे, सुंदरकांडामध्ये येईल पुढे. विभीषणाला म्हणतायत की माझ्या समोर जो येईल अनंत कोटी जन्मांची पापं त्याची नष्ट झालीच पाहिजेत. म्हणजे इव्हन ही इज हेल्पलेस. प्रभू श्रीराम सुद्धा ते नष्ट न व्हावं यासाठी काही करू शकत नाही. जसं म्हटलं जातं ना, कृपा करणं, संत कृपा करत नाहीत, ती होते. कारण कृपा करणं हा त्यांचा निज स्वभाव आहे, जसा अमृताचा अमर करणं हा निज स्वभाव आहे. त्यामुळे कोणतंही बरं वाईट पाणी त्यांच्या ठायी गेल्यावर, त्यांच्या ठायी मिळाल्यावर ते पवित्रच बनतं. याबद्दल खात्री त्या संत सत्पुरुषाच्या शिष्याला असली पाहिजे. रामकृष्ण परमहंस म्हणायचे, आमचे महाराज देखील म्हणाले ते एके ठिकाणी, की सतत मी पापी आहे असं म्हणत राहू नये. त्यांच्या चरणाशी गेल्यानंतर पाप टिकूच शकत नाही याच्यावर पूर्ण श्रद्धा असली पाहिजे. मग साधन सुरळीत चालतं, कोणताही पूर्वविचार मनामध्ये न येता. आणि ते इथे कैकई माता आणि प्रभू श्रीराम यांच्या संबंधातून तुलसीदासांनी आम्हाला दाखवलं. फार गोड आहे पहा. आणि मग यानंतर तुलसीदास वर्णन करतात आता दशरथ राजांची काय अवस्था आहे. तर गई मुरुछारा मही सुमिरी, नृप फिरी करवटली ना, सचिव राम आगमन कही, बिनय समय समकीन्हा. इतक्यात राजांची मूर्छा दूर झाली. राम राम असं म्हणतच ते एका कुशीवर वळले. मंत्र्यांनी राम तिथं आल्याची बातमी, वार्ता त्यांना सांगितली. आणि मग अवनिप अकनी राम पगुधारे, धरी धीर जुतब नयन उखारे, सचिव संभारी राऊ बैठा रे, चरण परत रूप रामु निहारे, लिए स्नेह बिकल उरलाई, गए मनी मनहु फनिक फिरी पाई, राम ही चितई रहे नर नाहु, चला बिलोचन बारी प्रबाहु, सो कभी बस कछु कहई न पारा, हृदय लगावत बारही बारा, विधि मनाव राऊ मन माही, जहि रघुनाथन कानन जाही, सुमिरी
प्रेम हे सही कहई निहोरी, बिनती सुनहु सदा शिव मोरी। आसुतोष तुम अवढर दानी, आरती हरहु दीन जनु जानी। तुम प्रेरक सबके हृदय, सोमति राम ही देहु। बचनु मोर तजि रहहि घर, परिहरि सीलु सनेहु। हा संवाद सुरू असताना राजा दशरथांची अवस्था मात्र फार बिकट झाली. प्रेम विवश, प्रेम विव्हळ झालेत राजे दशरथ. रामांना हृदयाशी धरलं. तुलसीदास म्हणतात, जणू आपला हरवलेला मणी सापाला पुन्हा मिळाला. दशरथ रामांना बघतच राहिलेत. डोळ्यातून अश्रूंचा प्रवाह सुरू आहे. अत्यंत शोकाकुल झालेत. काही बोलू शकत नाहीयेत. वरचेवर त्यांना हृदयाशी धरतायत आणि त्यांनी वनात जाऊ नये म्हणून ब्रह्मदेवांची आळवणी करतायत. पुढे मनामध्ये महादेवांचं स्मरण करतायत, त्यांची प्रार्थना करतायत आणि म्हणतायत, हे सदाशिवा, माझी विनंती ऐका. तुम्ही लवकर प्रसन्न होणारे असे आशुतोष भगवान आहात ना, आणि मागू ते देणारे आहात. त्यामुळे मला आपला दीन सेवक माना आणि माझं दुःख दूर करा. तुम्हीच प्रेरक रूपानं सर्वांच्या हृदयात वास करता, हे आशुतोष भगवान, हे महादेव. त्यामुळे माझं वचन मोडू देत आणि आपला शीलवान स्वभाव सोडून घरातच राहण्याची बुद्धी तुम्ही श्रीरामाला द्या, अशी आळवणी भगवान भोलेनाथांच्या चरणी इथे राजा दशरथ करतायत. काहीही करून त्यांना रामांना नजरे आढवू द्यायचं नाहीये. त्यामुळे म्हणतायत इथे तुलसीदास, काय विचार आहे दशरथांच्या मनात, तर अजसु हो जग सुजसु नसाऊ, नरक परौ बरु सुरपुरु जाऊ, सब दुख दुसह सहावहु मोही, लोचन ओट रामु जनि होही, असमन गुणहि राहु नहीं बोला, पीपर पात सरिस मनु डोला, रघुपति पितहि प्रेम बस जानी, पुनि कछु कहि मातु अनुमानी. दशरथ मनामध्ये विचार करतायत की माझी जगात अपकीर्ती होवो किंवा आतापर्यंत मिळालेली कीर्ती नष्ट होवो, पापामुळे मी नरकात जाओ किंवा स्वर्गात जाओ, जे काही दुस्सह दुःख मला सहन करायला लागेल ते मी सहन करायला तयार आहे, पण माझा श्रीराम माझ्या डोळ्यानाड मात्र जाऊ नये. अशा प्रकारे मनात विचार सुरू आहे राजा दशरथांच्या. काही बोलता येत नाही आहे. तुलसीदास म्हणतात, जणू पिंपळाचं पान जसं सळसळत असतं तशी अवस्था राजा दशरथांच्या हृदयाची आहे. रघुनाथांनी बघितलं की आपले वडील प्रेम विव्हळ झालेत आणि त्यांनी अंदाज केला की माझी माता कैकेयी अजून काही बोलली तर माझ्या वडिलांना दुःख होईल. हा विचार इथे सुद्धा पहा. प्रत्येक ठिकाणी इतके बारकावे आहेत प्रभू श्रीरामांच्या वर्तनामध्ये रामायणात. सतत दुसऱ्याचा विचार प्रथम करून त्यांच्या हृदयाला आघात न पोहोचेल असंच त्यांचं वागणं असायचं. कुठून येतं हे? महाराजांनी जे आम्हाला सांगितलं आहे की अंतःकरण दुखू नका. प्रत्यक्ष श्रीराम आहेत ते, म्हणूनच आम्हाला हे सांगतात की कसं राहिलं पाहिजे जेणेकरून कुणाच्याही मनावर आघात होणार नाही. आणि अशा रीतीनं त्यांचा विचार करून आता प्रभू श्रीराम आपल्या पित्याला सांगणार आहेत
ते काय सांगणार आहेत ते आपण पुढच्या भागात बघूया. पण जसं अगोदरही म्हटलं, जिथं जिथं ह्या रामायणासारख्या सद्ग्रंथामध्ये प्रभू श्रीरामांचे गुणविशेष उद्धृत करतात तुलसीदास, तिथे तिथे आपण पॉज घ्यावा, त्यावर चिंतन करावं. तो गुणविशेष कसा माझ्या प्रभूंना सुशोभित करतो, त्या गुणविशेषामुळे प्रभू सुशोभित आहेत की ते प्रभू आहेत म्हणून त्यांच्यामुळे तो गुणविशेष सुशोभित होतो, असं चिंतन करावं. त्या ठाई आमचं मन समर्पित कसं होईल ह्याचा विचार करावा. तो गुण आज माझ्यात नसेल, पण ह्या चिंतनानं, चिंतने चिंतने तद्रूपता म्हटलं आहे संतांनी, त्यामुळे त्या सततच्या चिंतनानं, त्याच प्रभू श्रीरामांच्या नामानं, जे नाम ह्या दशरथनंदन श्रीरामांचंही आहे आणि त्या पलीकडे असलेल्या त्यांच्यामधल्या परब्रह्माचंही आहे, ते परब्रह्मच आहेत. आणि त्यामुळे ह्या सगुण निर्गुणाला सांधणाऱ्या नामाच्या निश्चयानंच आमच्या अंगी त्या गुणविशेषांचं प्राकट्य होऊ शकेल, जेणेकरून आमचं आयुष्य आम्ही सर्वांना हितकर, आनंददायक कसं जगू शकू, स्वार्थ कसा कमी कमी होत जाईल, अधिकाधिक निस्वार्थता आमच्या हृदयात कशी जन्म घेईल, ह्या सर्वांचं चिंतन घडून आमचं आयुष्य देखील श्रीरामांच्या गुणविशेषांप्रमाणेच सुशोभित होईल. तसंच ते होवो हीच त्या करुणानिधानाच्या चरणी प्रार्थना. जानकी जीवन स्मरण. जय जय राम.